नमस्कार गायजांनो, तुमच्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो माझं नाव प्रियंका शिंदे आहे आणि माझ्या घरी माझी मम्मी पप्पा छोटी बहीण आणि आमचा पांड्या म्हणजे बोका आहे. तो बेसिकली तो आमचा फॅमिली मेंबरच आहे. आता मला माहिती नाही माझा आवाज कसा येतो आहे, कारण की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, बट स्टील आय एम ट्राईंग. आणि हा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की मला आता डेली रूटीन बनवायचं कारण असं आहे की बेसिकली मी एक MBA स्टुडंट आहे, आता सेकंड इयरमध्ये आहे. आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काय असे होतच असतात. सगळ्यांच्या लाईफमध्ये अशी मस्ती धमाल प्रॉब्लेम्स होतच असतात. सो मी विचार केला की ते तुमच्यापर्यंत पोचावं. सो बघूया, मी ट्राय करेल. आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे, तर सो डोंट जज मी. तुम्हाला मी माझ्या फॅमिली मेंबर्स दाखवेल नंतर. आता तर मी सध्या काय केलं नाही आहे, तसं फक्त इंट्रो देते आहे, कारण की साहजिक आहे हे माझं फर्स्ट ब्लॉग आहे. तर तुम्हाला माझ्याबद्दल माहिती असायला पाहिजे की मी कोण आहे, कुठून आहे. आणि मी विरारला राहते. सगळं नंतर एकदम डिटेलमध्ये दाखवेल की मी विरारला राहते. ते वाटलं तर माझं घर, माझी फॅमिली तुम्हाला एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेल सगळं. खरं सांगू तर मी खूप 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 एक्सायटेड पण आहे आणि थोडीशी नर्वस पण आहे, कारण की हा माझा फर्स्ट टाईम आहे. मी फर्स्ट टाईम असं काहीतरी शूट करते स्वतःहून, तर थोडीफार नर्वसनेस आहे. बट बघूया स्टील हे कुठपर्यंत जातं ते बघूया आपण. सो माझ्या बहिणीनी आणि आम्ही ट्राय तर खूप केलेले असे की आम्ही असे छोटे छोटे व्हिडिओज बनवायचे. कुठे पण गेले, फिरायला वगैरे गेलं, कुठे काही झालं, असं सीन घरी झालं, अशी कॉमेडी आमच्या घरी होतच असते. तर ते तुम्हाला कळेलच नंतर. तर असं काय झालं तर आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे, पण ते व्हिडिओ बघूनच आम्ही हसायचे स्वतःहून, कारण की मग ते आमची हिंमतच नाही व्हायची की ते व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर टाकू वगैरे. काय तसं आम्ही कधी विचारच नाही केलेला, बट आता हिंमत केली आहे. बघूया आता मी ते सगळे मोमेंट्स तुमच्यापर्यंत पोचवत जाईल. मला खरं सांगू तर खूप ऑकवर्ड फील होतं. मी अशी बाल्कनीमध्ये एकटी उभी आणि बडबडते आहे. काय माहीत कोण बघत पण असेल मला, तर काय विचार करत असेल. आणि हां, आज व्लॉग स्टार्ट करण्याचं कारण असं आहे की आज बाप्पा घरी येणार आहेत. आमच्या घरी नाही, पण आमच्या काकांच्या घरी येतो बाप्पा. आणि ह्याच्यापेक्षा चांगला दिवस कुठे असू शकतो. सो कालच मी विचार केला की आज करूनच टाकूया व्लॉग स्टार्ट. सो बघूया जे काय होईल. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, अजून काय नाही. घरच्यांचा सपोर्ट तर आहेच आणि बाप्पांचा आशीर्वाद पण आहे. एवढा चांगला दिवस भेटला आहे मला आज व्लॉग स्टार्ट करायचा. सो बघूया हे कुठपर्यंत जातं आहे. आपण नक्कीच याला पोचूया चांगलं. मी तुम्हाला दाखवते काय काय करायचं आहे, कारण की आज गणपतीला जायचं आहे आम्हाला काकांकडे. सो पहिला आपल्या घराची सगळी तयारी करायला लागणार. आपल्या घरचे गणपतीला पोचायला लागणार, गणपतीची पूजा करायची आपल्याला, आणि मोदक वगैरे बनवायचं आहे. तर ते सगळी तयारी करायची आता. तर आता माझा इंट्रो तर देऊन असा थोडाफार झालेला आहे. तुम्हाला सांगितलं आहे माझ्याबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल थोडंफार. बाकी काय असेल ते आपण मग काम करता करता बोलूया. त्यापुरती बाय. फायनली गाईस देवपूजा करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता हे. आणि तुम्हाला आमचे देव दाखवते. हे बघा किती सुंदर दिसते. आणि इथे या लोकांनी मोदक बनवायला घेतलेत. आणि हे मम्मीची वेगळी स्टाईल आहे. बघा तिने काय केलं आहे, तिरंगा बनवला आहे या बाईने. तिला तिरंगा बनवायचा सुचतं. 15 ऑगस्ट झाला कधीच. काय झालं मनात काय माझी मम्मी आहे मनात 15 ऑगस्ट कायमचं असलं पाहिजे. अच्छा. आणि माझी छोटी बहीण आहे. आणि तिच्या पाठी तुम्ही बघू शकता हा आमचा पांड्या आहे. आणि ही आमची कॅमेरामॅन आहे. याला काहीच नाही करायचं म्हणून कॅमेरा हातात. हां, काहीच नाही करायचं. आता बघूया आपण हे लोक कसे मोदक बनवत आहेत. चला.
ह्यांना एक्सपोज करून टाकूया. पहिला असं सारण भरायचं, असं सारण भरायचं आणि मग असं असं करायचं. कसं? ही कळी निघते मग. अच्छा, ही जी कळी बघू शकता तुम्ही निघायला चालू झाली आहे. फुटली फुटली फुटली. गाईस पीठ जरा पातळ आहे ना, त्यामुळे आमची कळ्या जरा फुटत आहेत. बघितलं ना, काय येत नाही. चला आता मी बनवते आणि मग तुम्हाला दाखवते. तर गाईस, आता आम्ही काकाकडे जातो आहे गणपतीसाठी. आपलं घरचं सगळं झालेलं आहे, सगळं पूजापाठ आणि मोदक वगैरे बनवून गणपतीला मोदक पण दाखवले आम्ही. दाखवते तुम्हाला, मोदक दाखवते आपले. हे बघा मोदक. गाईस, आता आम्ही काकाकडे चाललो आहे आणि हिला बघा, माझ्या छोट्या बहिणीला बघा. आणि हा आहे तिचा आउटफिट आजचा. थैलीला इग्नोर करा काही. हां, या थैलीला इग्नोर करा. असं वाटतं ही इकडे चालली आहे, आपला 15 ऑगस्टला चालली आहे. 15 ऑगस्टचा आउटफिट आहे, फक्त थोडा काळा आहे, तो जरा मेकअप लावून गोरा केला आहे. ती सुंदरच आहे अगोदरपासूनच. हां, ती सुंदरच आहे. आणि आता तुम्ही मला बघा. बघा, हा आहे माझा आउटफिट आजचा, तुम्ही बघू शकता. मी घातलंय. चला चला जाऊया आता आपण. तर मला असंही बोलायचं आहे की आता आम्ही जिकडे चाललो आहे ना काकाकडे, हिचा थोडा बघा ना. आता आम्ही चाललो आहे ना काकांकडे, तर तिकडचं सगळं डेकोरेशन पप्पांनी केलेलं आहे आमच्या. तुम्हाला आम्ही फोटो अपलोड हां. करू ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला हां. समजेल. तर पूर्ण सुंदर आहे. डेकोरेशन जेवढं पण होतं ना, समुद्रमंथन समुद्र मंथनाचं दाखवलंय. डेकोरेशन सगळं पप्पांनी केलेलं आहे. ते तुम्हाला बघायला भेटेल आता. आमच्या घरी सगळे आर्टिस्ट आहे काही. हां, तुम्हाला आम्ही जर सगळे आर्टिस्टच आहेत. पुढच्या वर्षी जीवदानी बोलते गणपतीचं जर डेकोरेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्लीज DM इन दी कमेंट्स. बॅकग्राऊंड साऊंड इग्नोर करा गाईज प्लीज. माझी ओढणी काही आता हे सगळे नखरे चालूच असणार आहे. ओढणी फोडणी. हे आता कॅमेरा समोर आहे, त्याच्यानंतर हिची पण ओढणी सांभाळायची. आता आम्हाला काहीच फोटो काढायचे आहेत. बाय, तुम्हाला तिकडे डेकोरेशन दाखवते पोचल्यावर. काही थोडा टाइम अगोदर तुम्ही आम्हाला बघितलं असेल, मस्त की मस्त केस सोडून आम्ही जे फिरत होते इथे फ्लॉस करत होते आणि 5 मिनिटांना झाले असेल आम्हाला रस्ता. हे बघा, तिकडनं इथे आले आणि आम्ही आंबोडा बांधून टाकला. आंबोडा बांधून टाकला बाई. आता तिकडे बिल्डिंगच्या खाली उतरेल ना आम्ही, पोहोचू ना, तेव्हा केसा सोडायचे. आता नाही बाबा. आम्हाला आता हवा तरी येते, आम्हाला- हवा पण नाही येत होती. आम्हाला एक ड्रेस बीसची सवय नाही. आम्ही ट्रॅक टी-शर्ट घालून घरी लोळणारे मुली आहेत. आम्ही मर्दवाले मुली आहेत, मर्दांगी Gentles. आणि असं अचानक कोणीतरी सांगितलं की ड्रेस वगैरे घाला, तर थोडंसं भारी पडतं आम्हाला. आमच्या अंगाशी येतं ते ड्रेस. जाऊ दे, आपण आता घालायचं आहे. आम्हालाच हाऊस आहे ॲक्च्युली, तर आम्ही घातला. आता काय, हां, तसे ड्रेस घातल्यावर आम्ही चांगले दिसतो, नाही असं नाही. बघा आता तुम्हाला माहिती असेल एवढं पण चांगलं नाही दिसत, पण ठीक आहे, बोला आता काय Guys, दिसतो ते दिसतो. बॅकग्राऊंड साऊंड इग्नोर करा, खूप आहे इथे, कारण की आम्ही रोडमध्ये चाललो आहे. बाय, तिकडे पोचू आम्ही आणि मग नंतर चालू करू. बाय गाईस, आम्ही इकडे काकांकडे आलो आहे, बाबांकडे. आणि आमचा गणपती बघा, समुद्र मंथनाचं काढलं आहे. हे सगळं डेकोरेशन पप्पांनी केलं आहे. थांबा, तुम्हाला दाखवते. पूर्ण हे पेंटिंग वगैरे सगळं पप्पांनी केलं हाताने. माझ्या पप्पानी केलं माहिती पडेल ना. माझ्या पप्पानी माझ्या पप्पाचं केलं. आणि हे बघा, हे माझे पप्पा आहेत ज्यांनी हे केलं. इथे बघा, ही माझी आजी आहे आणि हे बाबा. घेतलं, तीच तेवढ्या बोलत होती.
आणि मम्मी आतमध्ये काम करते. आम्हा तुम्हाला दाखवते. आणि माझी काकू आहे. हे लोकांचं इकडे काम चाललंय. फायनली आता घरी आले मी. खूप थकले. अवतार बघा काय झालं आहे. तिकडे त्याचा शूट नाही करू शकले मी, कारण की सगळे पाहुणे पण येत होते आणि सगळे काम पण करत होते, तर मग शूट जास्त करू नाही शकले तिथे. आणि कनिका पण तिच्या मैत्रिणीकडे गेलेली, तर मी एकटीच होती तिथे, तर मला तिकडे शूट करायला काही जमलं नाही एवढं. बट मी हा जो काय होता माझा पहिला ब्लॉग होता, एक्सपिरियन्स खूप 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 छान होता. म्हणजे खूप मजा आली मला ब्लॉग बनवायला. मध्ये मध्ये मला खूप असं ऑकवर्डनेस पण येत होता, बट मी एन्जॉय केला. तर आता आपण एंड करूया या ब्लॉगला. एंड करण्याच्या अगोदर मी माझ्या मम्मीला दाखवला, पप्पांना दाखवला, माझ्या छोट्या बहिणीला दाखवला. तुम्ही पांड्याशी नाही भेटले. या तुम्हाला पांडा दाखवतो. आमचा पांड्या. ये बुबडी, माझी पुगडी पण, माझी पांड्या. हा पांड्या आमचा. पांड्या बघा, हा आहे पांड्या. हा आहे पांड्या, जो खूप मस्तीखोर आहे. तर चला गाईजांनो, बाय. आणि पहिल्यांदा बोलणार आहेत आणि आता हे सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकणार आहेत. शेवटला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. बाय. फायनल बाय.